श्रावणी टुरिझमचा म्हणजे आपल्या ज्या अष्टविनायकच्या टूरचा तुम्ही एक्सपिरियन्स शेअर कराल का आमच्यासोबत? हो नक्कीच. ॲक्च्युली आम्ही खूप लास्ट मोमेंटला ठरवलं की चला एक ट्रिप करून या पप्पांबरोबर. आणि मी नाशिकमधून बऱ्याचशे ट्रॅव्हल्स असतात, तरी मला असं लास्ट मिनिटला बुकिंग मिळालं नाही. आणि मेन म्हणजे मला मनासारखी गाडी, व्हेकल किंवा जसा टाईम हवा होता तसा कुठेच मिळत नव्हता. आणि ऑनलाईन सर्चमध्ये मला श्रावणी टूर्सबद्दल कळलं आणि आम्ही बुकिंग केलं. आणि ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. द बेसिक थिंग मला सगळ्यात जास्त आवडलं की आम्ही नाशिकहून ट्रॅव्हल केल्यानंतर त्यांनी नेक्स्ट डे आमच्या टायर्डनेसचा विचार करून आम्हाला सकाळी अरेंजमेंट करून दिल्या फ्रेश होण्यासाठी. त्यानंतर प्रत्येक मंदिरात त्यांनी व्यवस्थित टाईम्स असे अरेंज केले की आम्हाला कुठेही गर्दी मिळाली नाही आणि खूप व्यवस्थित दर्शन झालं. म्हणजे ऑनेस्टली मी एक्सपेक्ट करत होते की खूप गर्दी राहील, इतकी गर्दी राहील की मला लाईनीत तास उभं राहावं लागेल आणि मी थकून जाणार, पण तसं काहीही झालं नाही. आणि व्यवस्थित सगळीकडे दर्शन झालं. प्रत्येक ठिकाणी अगदी निवांतपणे आम्ही गावात बसून वेळ घेऊन अगदी मनापासून दर्शन घेतलं. आणि राहिला हॉटेलच्या बाबतीत तर हॉटेल वॉज रिअली गुड, खूप चांगले होते. आणि जेवणाची सोयही व्यवस्थित होती, नाश्त्याची सोय पण व्यवस्थित होती. आणि जेवण अशा पद्धतीचं होतं की प्रत्येकाला ते चालून जाईल, म्हणजे नॉट ट्राय टू स्पायसी और लेस स्पायसी. तर ते छान होतं. गाडी व्यवस्थित होती. आणि आम्हाला नंतर नाशिकला जायचं होतं, त्यांनी तेवढी पण आम्हाला हेल्प केली की त्यांनी स्वतः आम्हाला गाडी अरेंज करून दिली. सो दॅट्स वॉज व्हेरी गुड. होल टीम इज व्हेरी फ्रेंडली, व्हेरी नाईस अँड इट्स रिअली फंटॅस्टिक. म्हणजे मी शुअर माझ्या फ्रेंड्सला, नातेवाईकांना रेकमेंड करेल आणि श्रावणी टूर्सबरोबर ट्रॅव्हल करायला सांगेल. अँड ऑल द बेस्ट टू श्रावणी टूर्स अँड थँक्स अ लॉट. थँक्यू मॅम.